नेपाळमध्ये जे झालं ते संपूर्ण जगाने बघितलं। नेपाळमधील झिंझी यांनी नेपाळमधील संसद भवन जाळलं, पंतप्रधानाचं घर जाळलं, राष्ट्रपतीचं घर जाळलं व नेपाळमधील मंत्र्याला त्यांनी अगदी पळून पळून मारलं। झिंझी अर्थात 97 साल ते 2012च्या दरम्यान जन्म झालेले तरुण यांच्या मनात प्रचंड राग होता भ्रष्टाचाराबद्दल, तेथील बेरोजगारीबद्दल। आपण लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याबरोबर काही शेतकरी आहे, त्यांना नेपाळबद्दलच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं, त्यानंतर भारतीय राजकारणाबद्दल काय वाटतं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काय वाटतं, आपण ते त्यांच्याबरोबर बोलणार आहोत। दादा, काय वाटतं नेपाळमध्ये जे झालं आहे त्याबद्दल आपलं काय मत? तिथलं जे स्थानिक राजकारण होतं तिथल्या जे मंत्री असतील, काही आमदार असतील, त्यांनी भ्रष्टाचार जास्त प्रमाणात केला होता। त्यामुळं तिथलं नेपाळमध्ये असंच झालं होतं की नेपाळमधले जे मंत्री आहे, मंत्रींचे जे मुलं आहेत त्याला आपण नेपो किड्स म्हणतो, नेपो बेबीज म्हणतो। यांचे जे रील्स व्हायरल होत होते, त्यांची फॅशनेबल राहणीमान, त्यांचं एकदम हायफाय राहणीमान, हायफाय गाड्या व त्याच्यामुळेच नेपाळी जनतेचा उद्रेक झाला। आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहे। दादा, आपलं काय नाव? गोपीनाथ नागरे, पाचोरे येथून आलेलो आहे मी। नेपाळमधल्या परिस्थितीबद्दल आपलं काय मत? जी नेपाळमध्ये परिस्थिती ती तर नंतर झाली, आपल्या तिथं भ्रष्टाचार हा पूर्वीपासून चालत आलेला आहे। आज परिस्थिती अशी आहे, प्रताप सरनाईकसारखे लोक त्यांच्या नातवासाठी किती कोटीची गाडी घेतात आणि जाहीररित्या सांगतात अजून मीडियामध्ये की त्यांनी मला इतका डिस्काउंट द्यायला पाहिजे होता, तितका द्यायला पाहिजे होता। सर्वसाधारण जनतेला इथं 5 किलो धान्य देतात, ते 5 किलो धान्यावर खुश आहे आज सर्वसाधारण जनता। आणि ते मंत्र्यांचे मुलं, आज अमित शहाजीचा मुलगा काय करतो, किंवा कोणताही जे परिवारवाद म्हणत होते ते, किंवा ईडीच्या संस्था आहे आज त्यांच्या ताब्यात। ज्या मागच्या वर्षी भाव वाढले का ईडी लगेच यायची लासलगाव मार्केटमध्ये। आता ईडीला कुंभकर्णासारखी झोप लागली। आज ईडी कुठे गेली? आता काँग्रेसचे गेले ना भाजपमध्ये। आज ईडी कुठे आहे? त्यांना दिसत नाही का आज भाव काय चालू आहे कांद्याची? मग कमी शेतकऱ्यांची चौकशी करावी ना ईडीनं, काही एवढ्या कमी भाव विकता, कसे काय विकत असेल, कसे काय राहत असेल। कमीत कमी जे सर्वसाधारण शेतकऱ्याला दररोजचा खर्च आहे तो तर त्यांना मिळाला पाहिजे। नेपाळसारखीच परिस्थिती होणार 4-6 महिन्यात। जर आज नाही बाजारभाव वाढले तर आपल्या पण मंत्र्यांचे बंगले जळणार, आपल्या पण मंत्र्यांवरतीच परिस्थिती येणार। पण मग अशी आंदोलनं व्हायला नाही पाहिजे, कारण की एवढं जे नेपाळमध्ये झालं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपला देश आहेच, हा म्हणत्या गांधीजींचा देश आहे, इकडून जरी समजा मारली तर इकडचा पण गाल आपण पुढे करणार। मग आता ठीक आहे, त्याच्यात आता 50% लोक नथुराम गोडसेंचे पण भक्त आहेच किंवा भगतसिंगचे पण आहेच, असं काही नाही आहे, होणारच काय आता। परंतु लफडं कुठे आहे? भाजपचे जो भक्तगण म्हणतो, काही काही लोक त्याला म्हणते अंधभक्त, आणि जे काँग्रेसचे जे पुरोगामी विचारसरणीचे त्याला पण आपण भक्त म्हणतो। असं समजा शरद पवारविषयी एखादा कोणी काही बोलायला गेलं का त्यांना लगेच राग येणार, किंवा मोदीजीविषयी एखाद्याला बोललो का भ्रष्टाचार, किंवा काल म्हणत होतो मी 2024 सालामध्ये मराठवाड्यात आणि विदर्भात 2500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर मोदीजींच्या भक्ताला लगेच राग आला। नाही, एव्हा पक्ष कोणताही असो, सत्तेत सगळे सारखेच, जो सत्तेत आहे त्यालाच प्रश्न विचारणार, कोणी असो। आज काँग्रेसला कोणी प्रश्न विचारू शकत नाही, सत्तेत नाही। आज जो सत्तेत आहे त्यालाच लोक प्रश्न विचारणार। आणि जनतेची व्यवस्था कोणी केली पाहिजे का ज्यांच्याकडे बहुमत आहे, 50%च्या वरती जनता तुमच्याबरोबर आहे, जो सत्तेत असेल त्याच्याबरोबर आहे। जरी बाकीची जनता तुमच्या विरोधात आहे पण तुमच्याबरोबर कोण आहे? 50%पेक्षा जास्त लोक तुमच्याबरोबर आहे म्हणून तुम्ही सत्तेत आहे ना, मग त्याचा तर विचार करा तुम्ही। त्यांनी असं केलं का? नाही, मग BJPला ज्यांनी मतदान केलं त्यांना त्यांचे कांदे 4000 रुपये, ज्यांनी काँग्रेसला केलं त्यांचे 2000 रुपये, असं करू राहिले का? मग तसं तरी करा, मग सगळे लोक BJPला मतदान करतील ना। आपला कृषीप्रधान देश आहे, इस्रायलसारखा देशांनी शेतीमध्ये खूप प्रगत तंत्रज्ञान केलं। छोटे छोटे देश आहे, इंडोनेशिया असेल, तिबेट असेल, किंवा या देशांसुद्धा शेतीमध्ये चांगली प्रगती केली, चायना असेल। परंतु आपल्या देशाची परिस्थिती आहे की अगदी 40 वर्ष क्रॉस मुलांचे वय झाले, पण शेतकऱ्यांना जर लग्न करायचं जर म्हटलं तर पहिली गोष्टी मुलीच भेटत नाही, आणि जर मुलगी भेटलीच तर ती उरसूर माल येतो सगळा, असं एकंदरीत शेतकरी म्हणतात। तो तर आता शेतकऱ्यांचा पण प्रॉब्लेम, शेतकरीच स्वतः शेतकऱ्यांच्या मुली शेतकऱ्यांना द्यायला तयार नाही, त्याला सरकारने काही याची जबाबदारी कोण? पण ते सरकारने जर आता यांनी आयात निर्यात धोरण आहे
आज जर कापूस कमी पडला तर लगेच ते कापूस आयात करते, किंवा आपला किती हा विचारच करत नाही. आज 5 वर्ष किंवा 10 वर्षापासून सोयाबीनची काय परिस्थिती आहे हेच फडणवीस ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस काय म्हणत होते, एक 10,000 रुपये सोयाबीन विकलं पाहिजे. आणि ते फडणवीसांनी तेव्हा टाळ घेऊन आंदोलन केलं जेव्हा सत्तेत नव्हती तेव्हा 2012 मध्ये. बाबा आपल्याला काय वाटतं नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? तिथं जे आंदोलन जे झालं ते असं आंदोलन व्हायला पाहिजे होतं का नाही व्हायला पाहिजे होतं? नाही, आपल्याकडे नाही व्हायला पाहिजे, पण ती तसं जर झालं तर मग होणं गरजेचंच आहे. पण पोरांचे लग्न होत नाही. शेतकऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भात 2500 शेतकऱ्यांनी 2024 आत्महत्या केलेल्या आहे. मग गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं का अन्याय सहन केला पाहिजे का? नाही अन्याय सहन कसं काय करायचंच नाही ना. असं येवल्यामधल्या चिचुंडी गावात एका 35 वर्षाच्या मुलाने लग्न होत नाही म्हणून नैराश्यात येऊन आत्महत्या केली. हां, मग आत्महत्या करायच्या का? नाही आत्महत्या कसं काय करायच्या, त्याची सोयच लागली पाहिजे. असं भ्रष्टाचाराबद्दल काय वाटतं आपल्याला? एखाद्या नेत्यांनी जर कपडे जर झटकले तर तालुके वाहून जातील. सगळेच भ्रष्टाचारी नेते. राजकारणी कोणताच सोपा नाही, सगळी भ्रष्टाचारीची. हा आपल्याबरोबर अजून आपला विरोधी नाही कोणताच नाही, विरोधी नाही कोणताच नाही. सगळेच नेते आमदार खासदार सगळे भ्रष्टाचाराने माखलेली. एक नेता असा नाही का बा तो त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही. मग तो विरोधी पक्षातला असू किंवा पक्षातला असू कोणत्या बी सत्तेतला असू. हांड्यावरून आलो आहे. हो, नेपाळमध्ये जे झालंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तिथं असं व्हायला पाहिजे होतं? थोडं पुढे. नेपाळमध्ये जे झालं नेपाळमध्ये जे झालं ते असं व्हायला नाही पाहिजे. व्हायला पाहिजे भारतात, नाही व्हायला पाहिजे. नाही भारतात नाही व्हायला पाहिजे. कुठली प्रत्येक जीव आहे आपल्या घरातलं जेव्हा माणूस जातं तेव्हाच त्याची किंमत कळते. परंतु तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. अत्याचार हा सण करतोय म्हणजे आता शेतकऱ्याची समस्या खूप मोठी आहे. मागच्या वर्षीचं मी आता बघितलं, गुगलला सर्च केलं तर मराठवाडा विदर्भात 2500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. शेतकऱ्याची पोरांचे 40-40 वर्षाचे क्रॉस झाले पण लग्न होत नाही. लग्नामुळं तर येवला असेल किंवा मराठवाड्यात अशा तरुण पोरांनी सुद्धा लग्नामुळं म्हणजे आत्महत्या केलेली आहे. तरी पण अन्याय जे सहन करता अन्याय सहन केला पाहिजे का? त्याला उत्तर नाही दिलं पाहिजे का? नाही, अन्यायचं सहन नाही केलं पाहिजे. आणि खरी परिस्थिती शेतकऱ्यांचंच नुकसान केलं आहे. तुम्ही एखादा माणूस तुम्ही शेतकरी विरोध बोलते, मी पण शेतकरी. पण काय झालं परिस्थिती आमची खूप कर्जबाजारी झाली. प्रत्येक कर्ज आहे, कोणीच असं बेगर कर्जदार नाही. बरं तुम्ही तसा विचार म्हटलं केला तर आपल्याला कोणी आत्महत्या केली का? आपल्या शेतकऱ्याचे मुलं तुम्ही पेट्राचं येवल्यामध्ये चिचुंडीमध्ये एका मुलाने आत्महत्या केली. त्याचं 35 क्रॉस वय झालं होतं. लग्न होत नसल्यामुळे नैराश्यात येऊन तिने आत्महत्या केली. काय होतं मग शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी देत नाही. कारण आवाज कसं काय देईल तो शेतकरी? जर शेतीची परिस्थिती समजा अशी तर ते देणार कसं काय? तुम्ही इंग्रज जरी परत आणले शेती तोडका निघणं अशक्य. इंग्रज चांगले का हे चांगले? नाही, हे चांगले. इंग्रज चांगले. इंग्रजांच्या काळामध्ये भ्रष्टाचार नव्हता, कारण इंग्रजांच्या काळात जर भ्रष्टाचार असता तर त्यांनी बांधलेले पुलं त्यांनी बांधलेले आजही तागायत उभे. आणि आता आपल्या सरकारने बांधलेले पूल बघा काही बघा ते लगेच 20-20 वर्षात ढासळतात पडतात. मग हा भ्रष्टाचार नाही तर काय 6 महिन्यात पडतात. त्याच्यासाठी इंग्रजच आणा, इंग्रज बोलवा, कारण भ्रष्टाचार करीत त्याला इंग्रज लगेच गोळ्या घालीत होते. तसं आताचे सरकार काहीच करीत नाही. भ्रष्टाचार यांचा भरपूर म्हणजे यदक झालेला आहे, फोपावलेला आहे. यांनी 2 कोटीचे काम आणायचे आणि 1 कोटी खाऊन घ्यायचे आणि 1च कोटीचं काम करायचं. म्हणून आज ही परिस्थिती. या पुढे एकाने असे कपडे जरी झटकले तरी तालुके वाहून जातील. एवढी परिस्थिती यांच्या गडकांची संपत्ती आहे. तेव्हा यांच्यासाठी इंग्रज हे भारतात आलेच पाहिजे परत. नाही, पर आंदोलन जे होत आहे ते संविधानिक मार्गाने झाले पाहिजे. रास्ता रोको करा तुम्ही किंवा हे असे नेपाळसारखे आंदोलन होणं हे काहीतरी चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाही आहे. आपल्या भारतामध्ये ती सहनशीलता आहे, आपली संस्कृती चांगली आहे. आपल्याकडे इकडं आंदोलन होतं, देश शांतता. देश गांधीचा असल्यामुळे इकडून समजा मारलं तर इकडचा गाल काय ज्यावेळेस तुम्ही जे म्हणले ना गांधीजीने ह्या तोंडात मारलं या गाल पूर्ण करणं ही फार चुकीचं आहे. जशाच तसं उत्तर द्यावंच लागत आणि दिलंच पाहिजे. कारण हे शिवाजी महाराजांचं रक्त आहे, यात अजिबात फरक झाला नाही पाहिजे.
आपलं स्पष्ट मत या गोष्टीचं. तुम्ही जे म्हटले बा मुलं आत्महत्या करत्या, लग्न झालं नाही, त्यांनी थोडं सुसंस्कृत वागावं, आपण स्वतः कष्ट करावा. कोण म्हणतं मुली मिळत नाही, मुली मिळत. आज सर्वसाधारण लोकांचे, बऱ्याच लोकांचे लग्न झाले मुलांचे. चांगले चांगले मुलं राहिले, दावड्यांचे लग्न हो राहिले. चांगले चांगले जे मुलं राहिले त्याला कारण असं आहे माझ्या मते, तुम्ही बरेच लोक व्यसनी झालेले आपली मुलं, त्यांनी आईवडिलांनी मुलांवर संस्कार केले नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही व्यसनी दिन होऊन देऊ नका. कष्ट करण्याची त्यांची दानत ठेवा. जर मुलांनी कष्ट केले तर तुम्हाला सांगतो, एक आत्महत्या, मुसलमानाने आत्महत्या केली दाखवा एखाद्या. मुसलमानाचा मुलगा असा रिकामा फिरला का दाखवा. तुम्हाला काय फिरत ना, आपलेच काय रिकाम फिरत आहे, आपल्याला कामं नाही का? आपल्या मुलांनी कष्ट करण्याचे नेपाळमध्ये झालंय त्याबद्दल आपलं काय मत आहे? ते जे उग्र आंदोलन झालं, राष्ट्रपतीचं घर जाळलं, पंतप्रधानांचं घर जाळलं, त्या गोष्टीत जे झालंय तो त्या भ्रष्टाचारामुळे उद्रेक होता. हो, भ्रष्टाचारामुळे झाला. भ्रष्टाचार घडायला नाही पाहिजे, तो घडलाय त्यांच्याकडून. आपल्याकडे थोडासा मला वाटतं कमी असेल म्हणून आपल्या उद्रेक होत नाही. जर यदा कदाचित झाला असेल तर आपल्याकडे उद्रेक होऊ शकतो. गांधीचा देश आहे, गांधीचा देश आहे आपला. गांधी जरी जे देश आहे तर गांधीचे लोक बहुतेक सहमत नाही गांधीच्या जनतेला विचारायला. आता भारतामध्ये गांधीच्या मताला शक्यतो करून बऱ्यापैकी हे झाले, सहमत झालेले नाही लोक, मान्य नाही लोकांना ते. काय वाटतं भ्रष्टाचाराबद्दल? थोडं मागे, भ्रष्टाचाराबद्दल काय वाटतं? भ्रष्टाचार तर कमी झालाच पाहिजे, पण भारतात भ्रष्टाचार कमी होणार नाही. मोदी येऊ दे नाही तर कोणी. पण मोदी आले का? मोदी जे बोलते भ्रष्टाचार खतम करेंगे, काला धन वापिस लाएंगे. नाही. आता मग पंतप्रधानांनी सांगितलं होतं स्विस बँकेत पैसे काही कोटी रुपये, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर येतील, पण कोणाच्याच खात्यावर आले नाही. कोणी भ्रष्टाचार हा मिटू शकत नाही. भ्रष्टाचार हा शिपायापासून पार तहसीलदारपर्यंत. आज आपण तहसील कार्यालयात जा, उघड भ्रष्टाचार चालू आहे, उघड पैसे घेतात. कशाचे घेतात मग ते? उघड भ्रष्टाचार चालू आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचार हा कमी होणार नाही. एक विषय जे आपण काँग्रेसचे जे चाहता वर्ग आहे, समजा काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा आपण जे अंधभक्त म्हणतो भाजपला, आपल्या देशात असं होणार नाही, कारण की आपण पक्षाचे बांधील झालेलो आहे. ज्याला भक्त म्हणतो किंवा जे काँग्रेसचे जे म्हणजे काय म्हणतात त्याला, पुरोगामी विचारसरणीचे. त्यामुळे आपल्या देशात अशी परिस्थिती होणार नाही. नाही होणार आपल्या देशात अशी परिस्थिती नाही होणार. कारण की पक्षाचे कार्यकर्ते, समजा मोदीविषयी जर कोणी काही बोललं तर त्याला लगेच राग येणार. शरद पवारच्या हाच मेन प्रॉब्लेम आहे आपल्या देशामध्ये. काय आहे, पक्षाचे लोक झालेले. जर एखाद्या नेत्याने जर उद्रेक केला तरच उद्रेक होतो. आता दुधाचा जर विचार जर घ्यायला ना, दुधाचा भाव काही पडा द्यावा, दुधाला भाव नाही, मग त्यावेळेस काय काय लोक आहे ना, ते स्वतः दूध नाही टाकत रस्त्यावर. शेतकऱ्यांचं दूध होती, त्या नुकसान कोणाचं आहे? शेतकऱ्यांचं आहे. ज्याला जेव्हा दूध तयार करायला किती खर्च आला त्या गाईला दररोजचा, त्याने शेतकऱ्यांना विचार नाही केला. एखाद्या नेत्याने सांगितलं दूध रस्त्यावर होता, तुमचे फोटो काढू, तुमचे असं करू तसं, मग लोकांनी यायचं, ते शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतायचं आणि झालेल्या खर्चाचा विचार करत नाही. त्याच्यामुळे लोक जे आत्महत्या करतात ना, इकडे लॉस झाला, इकडे आत्महत्या करायला पर्यायच नाही ना, खाय प्यायला नाही काही, अशी परिस्थिती. दुसरा व्यवसाय नाही ना, जोड व्यवसाय का शेतकऱ्याला? शेती आणि शेती. जास्त पाऊस झाला तरी नुकसान कमी. काय वाटतं जी आत्महत्या जे समजा शेतकऱ्यांनी 2500 शेतकऱ्यांनी जवळपास मागच्या वर्षी आत्महत्या केली, किंवा शेतकरी जर मुलगा जर म्हटलं तर शेतकरी मुलांना लग्न करायला पण अडचण येतात. हिची शेतीची, आपला कृषीप्रधान देश आहे, एवढी परिस्थितीचं कारण काय वाटतं? परिस्थिती म्हणजे शेतीला पहिल्यापासून शेतीमालाला भाव नाही. आर्थिक धोरण शेतकऱ्यांच्या शेतीमालावरती आर्थिक धोरण हे नाही आहे. त्याच्यामुळं शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांचे मुलं, शेतकऱ्यांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. त्याच्यामुळं मग आपल्या भारतामध्ये हा उद्रेक नेपाळसारखा व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी नेत्यांनी वेळी सावध झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे आणि याच्यावर विचार करून पुढील राजकारणाची वाटचाल केली पाहिजे. आपल्याकडं अजून शेतीमालाला भाव हा योग्य भाव मिळाला पाहिजे. कारण आज कांद्याला पिकवायला काय परिस्थिती आहे आणि आज मार्केट काय आहे, तर त्याच्यामुळं खूप बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची. तर ते शेतकऱ्यांकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आज महाराष्ट्रातले रस्त्यांची परिस्थिती काय आहे, कुठंच अशी व्यवस्था नाही. त्यासाठी सरकारने चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. नाही तर नेपाळसारखी परिस्थिती महाराष्ट्रात किंवा भारतात आपल्या व्हायला वेळ लागणार नाही. कारण बरेचसे असे प्रश्न आहे की ते त्याच्याकडे शासनाचं लक्ष नाही. प्रत्येक आंदोलनं चालू आहे. बच्चू कडूचं आंदोलन चालूच आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी. परत अनेक ठिकाणी असे आरक्षणाविषयी चालू आहे.
भरपूर असे काही आंदोलनं चालू आहे, पण या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारचं काही लक्ष नाही आहे. त्याच्यामुळे या सरकारने लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर यांची नेपाळसारखी परिस्थिती व्हायला हा भारतातला तरुण वर्ग हा मागं पुढं पाहणार नाही. आणि जशी नेपाळचे जे माजी पंतप्रधान आहे त्यांच्या बायकोला जिवंत जाळलं, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये नेत्यांच्या घराची जाळपोळी थोड्याच दिवसात होईल. नेपाळ हा एकदा आपला जो भारत देश आहे, आपल्या भारत देशाशी शेजारी बांगलादेश आहे, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, पण नेपाळ हा अगदी शांतताप्रिय देश आहे. परंतु त्या ठिकाणी असं झालं आहे, त्या ठिकाणी आणि आपल्या देशामध्ये मोठा फरक आहे. आपला देश जो आहे, राजकारणाचा छंद आपल्या देशात भरपूर लोकांना आहे. आपण ज्याला म्हणतो अंधभक्त, भाजपचे अंधभक्त किंवा काँग्रेसचे जे भक्त आहे, म्हणजे ते नेत्यांचेच ते गुणगान गाता व राजकारणामध्ये व्यस्त असल्यामुळं अशा प्रश्नावर कोणी जर बोलायला गेलं तर लगेच ते भक्त नाराज होता, काही बोलत नाही. भक्त आता काहींचं कसं आहे, प्रत्येकाचे नाते गोते, कोणाचा जावई उभा आहे, कोणाचा मुलगा उभा आहे, त्यांचे प्रत्येकाचे नाते संबंधातले पुढारी जास्त आहे. आणि प्रत्येकाने प्रत्येकाचे मुलं बाहेर शिकायला आहे, कोणाचे कुठं शिकायला आहे, त्यांना काही महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेशी काही घेणं नाही. त्यासाठी त्यांनी जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे, सामान्य माणसांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्यांचे प्रश्न काय त्यांना तरुण वर्गांना विचारलं पाहिजे. तरुणांना रोजगार नाही आहे, म्हणजे खूप असे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात खूप 2024मध्ये जर बघितलं तर या मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, या ठिकाणी जवळपास 2500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. आज शेतीची परिस्थितीबद्दल नेमकं काय वाटतं? शेतीची परिस्थिती बिकटच आहे, कारण शेती हा विषय फक्त आता कसा आहे, शेतकऱ्यांचं असं झालं आहे का जीव जाईना म्हणून हातपाय खोडायचे. कारण जे शेतीतून काढायचं तेच परत शेतीचं हे कालचक्र शेतीतच घालायचं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा कोणी जाणून घेत नाही. प्रत्येकजण आला त्या खुर्ची मिळाली की तो त्याचं पोट भरतो, त्याची पोळी भाजतो. कोणी सामान्य गरीब जनतेकडे लक्ष देत नाही. आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहे. काय वाटतं दादा, आपल्या राजकारणाबद्दल, आपल्या विकासाबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल, शेतीबद्दल काय वाटतं? आता आम्हाला पहिला प्रश्न फक्त कांद्याचा मांडायचा आहे. या सरकारने ना आयात निर्यात धोरण कांद्याबद्दल व्यवस्थित ठेवलं नाही, त्याच्यामुळे कांद्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे. आता या शेतकऱ्यांनी सरकारला पूर्ण देशाच्या म्हणजे खाणाऱ्यांचा विचार करावा लागतो ना. खाणारा विचार करा, त्यांची नाही ना, पिकवणाराचा विचार केलाच पाहिजे ना. शेती पिकवायसाठी किती खर्च आहे, लेबर प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर खत प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टी सरकार विचार करीत नाही ना. आयात निर्यात धोरण त्यांनी समजा आता निर्यात बंद करून टाकली, निर्यात बंद केल्यामुळं कांद्याचे बाजार डायरेक्ट पडून गेले. आता काय करायचं? पुन्हा आता हे नाफेडचा कांदा बाहेर काढणार, पुन्हा आणखी कांद्याचे बाजार पडणार. यांनी कांद्याचा एक्सपोर्ट केला पाहिजे, नाही तर कांद्याला 10 रुपये किलोला यांनी अनुदान दिलं पाहिजे. आवडता नेता कोण? आवडता नेता शरद पवार. आवडता नेता शरद पवार. आवडता नेता कोण? शरद पवार. काय वाटतं नेपाळमध्ये जे झालंय, जे त्या ठिकाणी झालंय, त्याबद्दल आपलं काय मत? तसं घडू शकतं ना, इथं घडा वेळ नाही लागणार ना, कारण जनता काही करू शकते. संविधानिक पद्धतीने आंदोलनं झाले पाहिजे, परंतु जे नेपाळमध्ये झालं, अगदी संसदला जाळलं, राष्ट्रपतीचं घर जाळलं, पंतप्रधानाचं घर जाळलं, तर हे जे आंदोलन आहे त्याबद्दल नाही, एवढं नाही घडणार आपल्याकडं, पण जनता काही करू शकते. सरकार जनता कारण शकते. आज आरक्षणच्या बाबतीत आपण मुंबईला मराठी गेले तर मराठीने अनेक काय म्हणजे उद्रेक केला नाही जास्त, पण त्यांच्या पद्धतीनं त्यांनी हे केलं. पण जर कधी मंत्र्यांनी जर लक्ष दिलं नाही तर मंत्र्यांच्या घरात जाळल्याशिवाय राहणार नाही.